धावफलकावरती धावा आपण पाहतोय 6 धावा विशाल कोळापटे आणि त्यांच्या सोबतीनं राहुल जोरे आपल्याला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आहेत या टीम मध्ये, चांगले स्टारकास्ट आहेत आणि आज मात्र ते खेळतात मैदानाच्या आतमध्ये. आबा पुन्हा एकदा तयार. आबा यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि इथे पहा 2 धावा आता पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न थांबवलाय, 2च मिळणार आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आणि धावा झाल्यात 8 धावा. हे झाले काय माहिती का जाताना काय म्हणजे पोरांना खायला यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला मैदानाच्या बाहेर. इथे सुद्धा 2 धावा मिळणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आता संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बिनगडी बाद धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 10. चला दुसरे बॉलर घाई करावी लागेल. राहुल T77 पहिली मॅच बघ बस सोबत होती. हा भेटली ती जी गाडी उत्तरच्या आता काय विचारतो रोहा जिंकले आणि गणपतीपुळेची मॅच तिसरी मॅच आहे. आता कोणती मॅच चालू आहे? आता ना ही मॅच चालू आहे. स्वर्गीय महादेव स्मृती आणि त्यांच्या अगेन्स्ट जय अहिल्या वसई. मी तर ही मॅचची गोष्ट बोललो इकडे लखन सोहळा आलेला आहे. लखनचा हा अपब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. खरेतर लाकूड तोडा गोलंदाज, क्लीन बॉल आतापर्यंत त्याने घेतलेला या स्पर्धेमध्ये आणि तोच सध्या गोलंदाजी मार्कवरती लखन सोहळा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल सोडून दिला. वाईट+1 म्हणजेच 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धाव्याच्या मदतीने आता बॅटिंग करणाऱ्या टीमला बोनस पॉईंट मिळाला. त्या चिमुकलांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. बॉल गेल्यानंतर लगेचच ते मैदानाच्या आतमध्ये बॉल आणून देतात. आपलं मनापासून कौतुक आहे. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉलवरती काय करणार. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, काय ऑफब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी. शांत ठेवलं राहुल जोरे या खेळाडूला. रत्नागिरी लांजा परिसरातून हा खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पहा आता त्याचा खेळ कशा रीतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडूने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. यावेळेचा हा बॉल इथे सुद्धा लाईन पाहावी लागेल आणि इथे सुद्धा लाईन मिस केली. डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी लखन सोहळे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. पण राहुल आता का गडबडलाय हे पण फार महत्वाचं आहे. कोणतरी पाहतंय क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय. इथे पहा पुन्हा एकदा बॅटर राहुल या खेळाडूला शांत ठेवलाय. माझ्या मते लखन सोहळे यांची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चिमुकलांनो बॉल आणायला जात आहे खरे, परंतु तुम्हाला काळजी घ्यायची आहे. घोडापलटी टांगा फरार तशी परिस्थिती व्हायला नको. चिमुकला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजून भरपूर आयुष्य त्याला जगायचं आहे दत्ता सर. परंतु हे क्रिकेट वेळ आहेत. बॉल बॉय म्हणून काम करतात. उद्याचे भविष्यातले हे स्टार खेळाडू आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही ज्या वेळेला येताना त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये क्रिकेटची सेवा करणं हा आपला हक्क असतो. आणि इथे पहा हे चिमुकले बॉल अगदी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच तो बॉल मैदानाच्या आतमध्ये आणण्याचं काम करतात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच दिली ना वाईट वरती एक.
5 बॉलमध्ये 2 दिल्या ना. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 4 बॉल डॉट बॉल हाताळलेले आहेत या गोलंदाजाने. आणखी एक चांगला बॉल याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावा. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, अफलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज लखन सोळे यांनी. बॅट्समॅनला सुद्धा या ठिकाणी कळालेलं नाही नेमका चेंडू कसा येईल आणि कोणत्या दिशेने मारा करत, परंतु तितक्याच वेगाने या ठिकाणी बॅटवरती बॉल घेण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर राहुल याचा होता. परंतु तुम्ही दत्ता सर मगाशी उल्लेख केला दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत. कोल्हापूर टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर विशाल हा नामांकित खेळाडू आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. जर त्याला स्ट्राईक इथे मिळाली तर नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणार आहे दत्ता भाऊ. पण राहुल सुद्धा कमी नाही आहे, कारण राहुलने सुद्धा अनेक मॅच, अनेक क्रिकेट, अनेक परिस्थिती पाहिली आणि आता राहुल त्याच पद्धतीने या ठिकाणी मारा करेल असं वाटतंय. अविनाश पुकळे गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक पश्चिम महाराष्ट्राचे नामांकित समालोचक आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांच्या अगेन्स्ट इथे एक सिंगल आली आहे. म्हणजे जो आपण विचार करत होतो विशालकडे स्ट्राईक येणे अपेक्षित आहे आणि ती त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. म्हणजे विशाल शॉट मारण्याचा प्रयत्न नक्कीच करेल असं वाटतंय. परंतु इथे सुद्धा सुनील सरांची नजर पहा किती आहे. 40+ कोण म्हणेल अजूनही 30 त्यांची नजर आपल्याला पाहायला मिळते. तीक्ष्ण आणि अचूक निर्णय ते आतापर्यंत देतात. खेळाडूपेक्षा जास्त त्यांचंच यामध्ये योगदान असं लाभलंय, कारण सकाळपासून पाहतोय त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळीच नजर लोकांची आहे. 14 झालं. निर्णय कसा द्यावा ते सुनील सरांच्याकडून शिकावं. बॉल तयार. यावेळेला लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. इथे पहा पंतांचा सिग्नल, नागेश सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये दोन्ही हात फैलावत नागेश सर सांगतायत की हा वाईट बॉल आहे आणि अतिरिक्त एक धावा येते. एक धाव फलकावरती आणि स्कोर होतोय 16. यामध्ये टुर्नामेंटमध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ही मॅच तितकी जिंकणं फार गरजेचं आहे आणि सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. एक धावसाठी धाव पूर्ण आणि आता वेगळाच या ठिकाणी ट्विट आलाय. ग्रामीण संघाने त्यांच्या आगे नवी मुंबई समालोचक हा संघ सामना 3 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत गोलंदाज अविनाश पोकळे. सध्या आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवरती. हो इथे पहा रनआउटची संधी आहे आणि बॅटरला दिला जातोय परतीचा इशारा. कॉलिंग चुकलं, विकेट आली आहे रनआउटच्या माध्यमातून. बॅट्समन बाद. खरं तर वाईट बॉल होता दत्ता भाऊ. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. लालच क्रिकेटमध्ये बुरी बात आहे. नाही, पण प्रयत्न हे केलाच पाहिजे. प्रयत्नाशिवाय या ठिकाणी काही मिळणार नाही. प्रयत्न अशी परमेश्वर हे म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं दुसरी रन आपल्या संघाला एक वेगळं एक रनचं रनअप मोठ्या संख्येचं करण्यासाठी दुसरी रनचा ट्राय केला आणि अपयश आलं. परंतु हरकत नाही, अपयश आणि यश हे परमनंटली कोणाच्या नशिबात कायमचं नसतं. त्यामुळं ही जीत आहे, ही हार आहे, ही मॅच आहे आणि ही लढाई आहे. हे क्रिकेटचं मैदान आहे, त्याच्यावरती हे क्रिकेट आहे. काशीनाथ सुद्धा बघतोय ही मॅच, एन्जॉय करतोय लॉंगऑफच्या रिझर्व्ह मधून. क्रिकेटमध्ये ग्राउंडवर 1 तास आणि जिम मध्ये 5 तास. दत्ता भाऊ काशीनाथ परत एकदा धावसंख्येमध्ये 1 निभर आणि अतिरिक्त अशी धाव म्हणावी लागेल. राहुल याचे षटकार आणि चौकार हे पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी उत्साहीनं जिथं जागा मिळेल तिथून या ठिकाणी या खेळाडूला पाहत आहेत. कारण हा खेळाडू नुसता खेळाडू नाही आहे, तर क्रिकेटमधला जादूगार आहे. परत एकदा अतिरिक्त 1 धाव. या मॅचमध्ये बॅटनं कमी आणि व्हाईटचे जास्त रन आलेत असं मला वाटतंय. एक्स्ट्रा धावांना कुठेतरी थांबावं लागेल. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2020 रन्स, 20 धावा धावफलकावरती आपण पाहता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालात अविनाश पोकळे. दरम्यानचा पुढचा बॉल. हो यावेळेचा हा बॉल इथे सुद्धा
लाईन खराब आहे. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा धावफलकावरती. कुठेतरी 2 षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर कमीत कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा येतात. कारण अजून चेंडू सुद्धा शिल्लक आहे आणि राहुल 3 बॉल चेंडू, अजून 3 चेंडू बाकी आहेत आणि राहुल हा मजबूत बॅट्समन आहे. कधीही मारा करेल, कधीही घाव घालेल आणि षटकार ह्या उमेदीने या ठिकाणी प्रत्येक जण पाहिल. परंतु अतिरिक्त असं तिथं फायनल 2 रन असा निर्णय या ठिकाणी आहे. सकाळपासून आपण पाहतोय दत्ता सर 6 मॅचेस झाल्या, तिथे धावांचा अक्षरशः पाऊस आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता पाऊस थांबला, खेळपट्टी सुकी झाली आहे आणि खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी सुकी झाल्यानंतर फलंदाजाला फटके मारण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तरी पण खेळाडूंनी दिशा बदलली पाहिजे. खेळाडूची 6 आणि 4 ह्या धावसंख्येवरती जर आपणाला पोचायचं असेल तर समोर दोन्ही बॉलच्या मधून या मॅचमध्ये राहण्यासाठी आणि या मॅचला उच्चांकन दर्जा देण्यासाठी त्या समोर बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. पाहूया आता राहुल आपल्या टीमसाठी काय करणार. बॉल तयार. अविनाशचा हा बॉल इथे पहा, पंच पुन्हा एकदा सांगतात की हा सुद्धा व्हाईट बॉल आहे. आता इथे जर का आपण पाहिलं तर भरपूर संघर्षाची लढाई लढत असताना गोलंदाज अविनाश पोखळे. अविनाश पोकळे हा आपल्या वाणीतून अनेकांना मंत्रमुक्त करतोय, अनेकांना क्रिकेट म्हणजे काय सांगतोय, अनेकांना मोहित करतोय. परंतु आता बॉलिंग टाकताना मात्र गडबडलाय, फडफडलाय आणि धडपडतोय. 2 बॉल अजून बाकी आहेत आणि ते 2 बॉल या मॅचमध्ये काढण्यासाठी प्रत्येक क्षणाची वाट पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन. अजून 8 बॉल शेष आहेत. पाहूया या 8 बॉल मध्ये उत्ता भाऊ किती रन येणार आहेत. आता जर 26 धावा झाल्या असतील आणि 8 चेंडू शिल्लक आहे, जर 10 धावा आल्या तर मात्र या ठिकाणी पहिली मॅच जशी झाली तशीच या मॅचमध्ये रंगत येण्याची चिन्ह परत एकदा आपणाला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग थोडीशी कमी जरी दिसत असली तर बॉलिंग पिच हे चांगलं असल्यामुळं काही घडू शकतं ही मॅच आहे. पहिल्या फेरीतील सामने संपलेला आणि आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे आणि पहा आता तुम्हाला इकडे मेहनत करावी लागेल. हो, यावेळेला फटका अप्रतिम आहे, कडक धडक फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय धावा मिळेल असा धावा. म्हणून मी मगाशीच सांगितलं की राहुल हा राहुल नाही आहे तर राहुल हा मोठा खेळाडू आहे. या खेळाडूनं अनेकांना मंत्रमुक्त केलंय, आपल्या बॅटिंगच्या जोरावरती अनेकांना या ठिकाणी मोहित केलंय. ज्याला या क्रिकेटमधला शौक आहे, ज्याला आनंद घेता येतोय तो राहुलची बॅटिंग कुठूनही बघत असतोय. राहुलची बॅटिंग बघण्यासाठी अनेक त्याचे लाडके चाहते या मैदानात दाखल झाले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. कारण हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा झाला 32. अजून 7 बॉल शिल्लक आहेत. पाहूया आता या 7 बॉल मध्ये किती धावा येणार आहेत. अविनाश पोखळे यांच्यावरती अक्षरशः खेळाडू तुटून पडलाय आणि या षटकामध्ये आतापर्यंत बॉल हाताळले गेलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती 6 बॉलची ओव्हर असते, परंतु आतापर्यंत 11-12 बॉल झालेत आणि या 11-12 बॉलमध्ये काही घडू शकतं. तब्बल जर का आपण पाहिलं तर 1 षटक कंप्लीट करण्यासाठी भरपूर कसरत भरपूर मेहनत घ्यावी लागली अविनाश पोखळे यांना. 13 चेंडू टाकावी लागली आणि एका ओव्हरला 20 रन आल्या. सगळ्यात आजच्या या मॅचमध्ये सर्वात मागं शतक म्हणावं लागेल ते या ठिकाणी पोखळेचं. पोखळी भरून काढली समोरच्या टीमची, मला असं वाटतंय पोखळेनी. परंतु अविनाश पोखळे गोलंदाजी करत असताना धावा दिल्या असतील, परंतु फलंदाजी सुद्धा त्यांची तितकीच ताकदवान आहे आणि या धावा ज्या वेळेला बॅटिंगला येतील त्यावेळेला वसूल केला जातील का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. जेव्हा जेव्हा या ठिकाणी बॉलिंग वरती ज्यावेळी समोरची टीम हवी होते त्यावेळी मात्र बॅटिंग कुठेतरी मंदावते असं मला वाटतं आणि ते परिस्थिती या ठिकाणी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का कोणास ठाऊक माहिती सांगता येत नाही. आता चुरस निर्माण झाली आहे कारण दोन्ही मातबर संघ आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे आणि ही नम्रासाठी म्हणजे फायनलला जाण्यासाठी आहे. यामध्ये कोणी विजय होईल, जिंकला तर एका ट्रॉफीचे हकदार आणि हारला तर परत माघारी पुढच्या वर्षीची वाट बघायची 2026 ची आणि के दादा पर्व तिसरे या टुर्नामेंटची वाट बघायची, ती पण जुलैच्या 27. काय आयुष्य नाही दत्ता भाऊ, काय ट्रॉफी डोळ्याने पाहिलं तर अक्षरशः प्रेमात पडणारा या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. मला खऱ्या अर्थानं
बॉलरचं नाव काय? संदीप. काय फटका सजवलाय बाबा बाबा बाबा, खवरा मोठा यो छक्का. मागाजी 25 नंबरची जर्सी घातली होती, त्यांनी मॅच घालवली आणि आणली सुद्धा होती, परंतु आता मात्र तोच संदीप आता मात्र या ठिकाणी काय संधी घेतोय आणि त्या संधीवरती कसा धावा घालतोय तो आपला या ठिकाणी राहुल. आणि पलीकडं बारामतीचा प्लेयर आहे, माछाळ त्याचं नाव आहे, नव्या युगाचा युवा शिलेदार आहे. राहुल जोरे सध्या सांगतोय की हारलो नाहीये मी, सध्या अनुभव घेतोय, लवकर माझ्या साहसाचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि संदीपचं षटकारानं भव्य स्वागत केलंय. धावा झाला 38, धावा झाला 39. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. इथे पहा षटकार जरी आला असेल तरी सुद्धा गोलंदाज सांगतोय मी कच्च्या घरीचा चेला नाहीये, मी सुद्धा कमबॅक करू शकतो. तुझ्या हातात बॅट तर माझ्या हातात बॉल आहे, मी तुला माझ्या व्हेरिएशनने बीट करू शकतो. परंतु इथे पहा 4 बॉल शिल्लक आहेत, 4 बॉलमध्ये किती मोठे फटके येणार. यस, यालाच तर क्रिकेट असे नाव आहे. पहिल्या बॉलवरती दत्ताभाऊ षटकार आला, परंतु त्यानंतर राहुल जोरेच्या वादळाला थांबेल आणि विकेट आली आहे. राहुल जोरे बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये कमीत कमी या ठिकाणी 5 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर 40 हे क्रॉस करावंच लागेल, कारण 40च्या आतला एकही संघ या ठिकाणी विजय झालेला नाही. त्या अनुभवाने या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सुद्धा आता तसंच वाटायला लागलंय. किती झाले? 39 धावा फलकावरती विजय आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. हो, यावेळेला पहा हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा सिग्नल, ऑफस्टिकच्या बाहेर 1 बाउंडची ताकीद या गोलंदाजाला आता दिली जाते. 40 धावा आता पूर्ण होतात बॅटिंग करणाऱ्या. आता मात्र या ठिकाणी 40च्या नंतर जेवढी रन या ठिकाणी नोंदवली जाईल फलक बोलटावर, त्यावेळी मात्र या ठिकाणी हा अनुभव आपणाला या 2025चा या ठिकाणी घ्यायला येईल. हीच आठवण आणि हाच दरारा पुढच्या वर्षी आपणाला पाहायला मिळेल, ते म्हणजे साधनाला. या वेळेला देखील ऑफस्टिकच्या बाहेर हा देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विजय गोरे सध्या फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूच्या शरीर यष्टीकडे तुम्ही जाऊ नका, दिसायला जरी सडपातळ असेल तरी सुद्धा षटकार चौकार लांब लांब मारतात. पुन्हा एकदा बॉल तयार. हो, मी मगाशी उल्लेख केला, दिसायला जरी सड पातळ बांधणीचा असेल हा खेळाडू तरी सुद्धा षटकार लांब लांब मारतो दत्ता भाऊ. अगदी बरोबर आहे. पोकळीनं पोकळी भरून काढली असली तरी मात्र आता हा मात्र या ठिकाणी मोठा विलेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि रनांचं मोठं डोंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावा झाला धावफलकावरती आता आपण पाहतोय 47 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर राजेशजी खरात साहेबांच्या वतीने 1000 रुपये काश्मीर दिलं जाईल. खरात साहेबांचं पण कौतुक करायला पाहिजे, त्यांनाही माहिती आहे 3 षटकार कदाचित लागू शकतात, म्हणून 3 षटकारला 1000 लावले. तरी सुद्धा 1000 लावला असेल तरी या ठिकाणी हे त्यांचं कौतुक आहे, कारण लावणारा कमी आहे, देणाऱ्याची 7000 आणि घेणाऱ्याची जोडी चांगली पाहिजे आहे. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा 2च धावांवरती शांत राहावं लागतं आणि बॅटर आता धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. मयूर बाद झालेले आहेत. विजय गोरे त्याने स्वतःवरती इथे कॉन्फिडन्स दाखवला. शेवटचा बॉल मी खेळून काढणार आहे आणि मी नक्कीच मोठा फटका मारेल. स्ट्राईक त्याने घेतली आहे आणि आता धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 49 धावा. स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा उच्चांक आहे 51 धावांचा. पाहूया आता तो मोडीत काढला जाणार का. शेवटचा 1 बॉल आहे, या बॉलवरती आता काय घडणार आहे, काय वाटतं दत्ता भाऊ, षटकार येईल का. मला असं वाटत होतं की 3री रन ही पूर्ण करणं फार गरजेचं होतं, पण 3री रन या ठिकाणी पूर्ण केली नाही. एक डॉट आहे. इथे पहा या 2 धावा कंप्लीट करत असताना एकदा अपुरी धावली आहे, म्हणजे 1च धाव मिळणार आहे. राहुल अंपायरचा डिसिजन हा अंतिम असणार आहे, फायनल असणार आहे.
राहुल पेनल्टी या ठिकाणी लागू शकते, आपण मागे यायचं आहे. चला स्पर्धा लाईव्ह आहे. हे चित्र कॅमेरामध्ये पाहिल्यानंतर थोडस विचित्र वाटतं दत्ता भाऊ, म्हणून तर या ठिकाणी विनंती आहे, पेनल्टी असणं फार गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी तुमचा नेम जरी नसला 2 डाव हा डिक्लेअर या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी फायनल आहेत. चला 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच टॉससाठी घ्यायचं रिशांक 11 आणि विघ्नहर्ता. टीमचे कॅप्टन आलेले आहेत विघ्नहर्ता SKC. हो इथे पहा, हे दडपण आहे गोलंदाजावरती कारण षटकार आला. पुढे विजय हा खेळाडू आहे आणि पाहूया इथे जर का आपण पाहिलं तर आता दडपण आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजावरती. आता फ्री हिट आहे, नो बॉल आला, बॉल तयार होतोय. समुद्राच्या माध्यमातून मिळतं आपल्याला मीठ, बॉल आहे फ्री हिट. आणि इथे पहा हो घडतंय काय, एक ठोकाने पाणी तोंडातून बाहेर, ही परिस्थिती आहे. मधली एसटी वाकवली. नाही नाही नाही, नुसती वाकवली नाही, हात लागला नसता, ऐन वेळेला बाटली नसती तर मोठी हे फुटली असती. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 52 झालेल्या आहेत आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावांचं लक्ष आहे. सरा टॉससाठी या भूषण भावदाने. आता तो कॉमेंट्री करायला येत नाही, पोकळे इकडे येत नाही. चला टॉससाठी या. आता आपण टॉस करणार आहोत. विघ्नहर्ता 11 विरुद्ध रिशांक 11 या दोन टीमच्या दरम्यान. आता आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. आणि येऊ बघा आहे ना पांढरातल्या. ओ भाऊ टॉस करा. येऊ दे कुठं येऊ घरी. चला आता टॉस केला जातो. नाणेफेकीचा कौल देखील उडवला जाणार आहे. या प्रशांत मला बरं. आता इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. पाहूया भूषण भावदाने कुठे टॉससाठी या. भूषण भावदाने रिशांक 11. चला टॉससाठी यायचं आहे. बॅटर लगेचच पाठवा. मागील मॅचचे मानद मॅच भूषण पहा त्याच्या सोबतीनं त्याचा बॉडीगार्ड ललित यांना घेऊन आलेला. आता नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. पाहूया नाणेफेकीचा कौल इथे कोणता संघ जिंकणार आहे. दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाने एक एक सामना हा जिंकला. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडणार आहे, काय घडेल, काय बिघडेल, ही संपूर्ण कहाणी तुम्हाला आज आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये दत्ता भाऊ आपल्याला पाहायला मिळाले, जे शाहूवाडी या तालुक्याला बिलॉंग करतात. त्यानंतर अविनाशजी पुकळे सरांचा देखील आवाज आपण ऐकलात. आणि मी सुनील लांबोर सकाळपासून आपली स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्या समोर समोर. आता टॉस केला जातो. ललित ये तुझ्या हस्ते ये ना, बोला ना तिथे कोण ना दादा. ललित आलेले आहेत. ललित साहेब मी या ठिकाणी आनंदा चोगले पांडुरंग साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. पांडुरंगजी गोरे साहेब या. आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता टॉस केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल उडवला जाणार आहे. आपली टीम साठी आले. सॉरी साहेब सॉरी. मस्ती करते भेटला माहिती. टॉस जिंकला. येस टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे ते लगेचच सांगतील. हो हो आपली टीम आहे. 53 धावांचं लक्ष आहे. पाहूया तर या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. चला बॉल द्या. एका मिनिटात पाठवतो, एका मिनिटात. नाव काय याचं? तुषार आपल्याला पाहायला मिळतात. अभि आणि तुषार सलामीच्या भूमिकेमध्ये. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ या मॅच मध्ये दाखवला जाणार आहे.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल जोरे. आपला बिजी शेड्यूल मधून आज मात्र त्याने या स्पर्धेला वेळ दिलेला आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे हा खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी जात असतो. व्यावसायिक खेळाडू आहे. भरपूर स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. रत्नागिरी लांजा परिसराला हा खेळाडू बिलॉंग करतो आणि आज पहा या क्रीडांगणावरती त्यानं आपल्या नावाचा ठसा उमटवला. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होतीये. 53 धावांचं लक्ष्य आहे. चला मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल आणि स्ट्रायकिंग इनला तुषार, नॉन स्ट्रायकिंग इनला अभि. दुसऱ्या डावाला सुरुवात. बॉलर आता तयार होतो. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. दोन्ही टीम्सला नियम हे सारखेच आहेत. हो राहुलचा पहिलाच बॉल. इथे पहा स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावला आणि इथे खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सुद्धा फलंदाजाला एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. दोन्ही टीम्सकडे एक चांगली स्टारकास्ट आहे. विशाल कोळापटे, राहुल झोळे, ज्येष्ठांच्या मागे विजय गोरे, मयूर. चांगला संघ आहे. चांगली बांधणी आहे संघाची. ज्यादा मतलब कितना 1000 रुपये में आएगी? लॉजिंग का कौन करेंगे फिर? पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल. नहीं 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 वो ऐसा नहीं है. यावेळेला देखील बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु विकेट किपर पासून थोडासा पुढे हा बॉल जाऊन आदळला आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मैं आने के बाद बोलता हूँ 1700 रुपये तक करेंगे. चलो मंगलवार को आ रहा हूँ मैं सुबह. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राहुल तयार झाला. हो इथे पहा गंटिंग साऊंड देखील आपल्याला ऐकायला मिळालं आणि इथे जर का आपण पाहिलं तर वन बाउन्सची ताकीद आता या गोलंदाजाला दिली जाते. पहिला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पंच आपल्या जवळचे नाही आहेत तर MCA क्वालिफाय अंपायर आहेत म्हणून त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. आणि इथे सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. हो काय बॉलला ग्रीप केलं त्यानंतर बोट अक्षरशः वळवली. लेग कटरचा चांगला वापर केलाय आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार आहे. ज्या वेळेला ओली विकेट असते त्यावेळेला मात्र वेग वाढवला जातो परंतु ज्या वेळेला सुकी विकेट असते त्यावेळेला व्हेरिएशन. चांगली विविधता या खेळाडूने दाखवली या मॅच मध्ये. हो चांगला बॉल परंतु पंत सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. खरंच आहे या साधना ग्राउंडवरती पलीकडे एक छोटी मुलगी बॉलिंग टाकते. ॲक्शन तर एक नंबर आहे. क्रिकेट क्षेत्राला एक वेगळी वलय निर्माण करून देणारी ही कन्या या ठिकाणी दाखल झाली साधना ग्राउंडवरती. हे भविष्य आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळतात. आणि इथे पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन दादा थोडासा हे षटक संपल्यानंतर कॅमेरा त्या लाडक्या चिमुकल्यांकडे पोचवा. आणि नुसत्या चिमुकल्या नाहीत त्या भारताच्या कन्या आहेत. बहुद्याचं भविष्य आहे. रनअप 20-25 पावलाचं घेते. जसं फुकारील तसं 2 पावलं वाढवते. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे सुद्धा जर का आपण पाहिलं तर या बॉलवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. किती षटक संपले 5 धावा धावफलकावरती. दादा बोला ना. आता याच्यानंतर खेळतोय
तो काशीनाथ मधला चांगला खेळतोय. महेश मासाळ, मयूर मासाळ, मसाळ काय मयूर मासाळ बारामतीतून आलाय. लेफ्ट हँड असा सुंदर असा बॉलर समोरच्याला मात्र खेळवतोय, नाचवतोय, डुलवतोय आणि स्वतः आनंद घेतोय. मी हाय माईक वरती बोलतो. हा अगदी बरोबर आहे. हे क्रिकेट आहे, फक्त बाहेरून सांगून चालत नाही, आत गेल्यानंतर काहीही घडतं. पुन्हा एकदा मयूर तयार होतोय. रफ्तार का सौदागर बारामतीवरून ही खेळाडू 2013 जो काही ट्रॉफीची आठवण आहे. वेगवान बॉल हवेत, बॉल तिथे कट्ट्याला जाऊन आदळतो आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. स्वर्गीय अनिकेत दादा पहिलं चांगलं रन होतं कॅडीचं, आता मात्र बॉडी तब्येत वाढली, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं वाकायचा प्रॉब्लेम झाला, तरी सुद्धा वाकला आणि तिथंच हातात चेंडू घेतला. एक धाव मिळाली, धावफलकावरती एक धाव निभर. सुंदर बॉलर पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा तुषार या खेळाडूला शांत ठेवला. आपल्या धनगर स्पोर्ट्स असोसिएशनचे सन्माननीय तानाजी दादा शेळके काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाही, तरी सुद्धा त्यांनी या स्पर्धेला ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद तानाजी दादा शेळके. जाऊया मॅचकडे. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य. भरपूर अजूनही धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अजूनही 46 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. कारण हा माछाळनं मात्र या ठिकाणी नाछाळ करायची परिस्थिती लावली. महाराष्ट्रामध्ये एक नव्या उमेदीनं एक युवा प्लेअर आपल्या समोर बघायला मिळतोय. खांद्याचा वापर चांगला करतोय दत्ता भाऊ. आणि इथे जर का आपण पाहिलं तर याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. षटक संपलं, 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 45 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी कंप्लीट करायच्या आहेत. 45 धावा येणाऱ्या 12 बॉलमध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काय घडणार आहे या मॅच मध्ये. स्पर्धा जर का आपण पाहिली तर प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांशिवाय कोणत्याही स्पर्धेला महत्त्व नसतं. ही मॅच मात्र मगाशी सारखीच आपल्याला पाहायला मिळते. मगाशी असंच होतं, 2 ओव्हरला सेम रन होत्या आणि 2 ओव्हर नंतर या ठिकाणी मात्र वेगळंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. बॉलर कोण आहे? नितीन आलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती 12 बॉल मध्ये 45 करायच्या आहेत. तब्बल 7 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावं लागतील आणि 3 सिंगल. पण त्याचीही गरज नाही. व्हाईट टाकणारा असला की त्याचीही गरज लागत नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दत्ताभाऊ 1 ओव्हरमध्ये 49 धावा देखील चेस झालेल्या आहेत. रायगडचा गणेशपुरी गावचा खेळाडू प्रथमेश कोळीने हा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. रेकॉर्ड करणारा पाहिजे, फक्त रेकॉर्ड कोणीही करू शकतं. हो, याही वेळेला पहा तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली आहे. 2 धावा पूर्ण होतात. आता 43 करायच्या येणाऱ्या 11 बॉल मध्ये 10 धावा धावफलकावरती. एक मोठा खेळाडू असला त्याच्याकडून एखादी चुकी झाली की कोणीही त्याला बोलत नाही, कारण तो मोठा खेळाडू असतो, चुकीही होत असते. लहान खेळाडू असला चुकी झाली त्यांनी मात्र शिव्या खावे लागतात, कारण आयोजक हे फार डेंजर असतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 11 बॉल मध्ये धावा करायचे. 43 टेनिस बॉल क्रिकेट. यावेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली कॅच होईल का? आणि इथे पहा 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. गाव भरला मामाचा, कोण नाही कामाचा. एकाला देखील तिथे कॅच पकडता आली नाहीये. कॅच तर ड्रॉप झाली आणि इथे पहा या बॉलवरती तब्बल 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अभियानचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत, परंतु त्या प्रयत्नांना आता इथे यश मिळेल का? यश कधीही मिळू शकतं, फक्त प्रयत्न करणारा पाहिजे. छोट्या छोट्या समुद्राच्या काठाला छोट्या छोट्या लाटा दिसतात, त्यांना बघून कोणी दुर्लक्ष करू नका, कारण त्या छोट्या छोट्या लाटा खवळल्यात की मोठमोठे जहाज पलटी करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यामुळे कधी कोणाला चिमुकला आणि कधी
कधी कुणाला कमी समजू नका, कारण हा खेळ आहे, खेळामध्ये काही घडू शकतं. बघा दत्ता सर, एवढा मोठा समुद्र पण तेलाच्या एका थेंबाला बुडू शकत नाही. आणि इथे पहा, खाय गणणार अभि यांची बाट जर तळपली आणि त्यांच्या बाटमधनं जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हरऑल या मॅचचा अनुभव घेत असताना थोडीशी फिल्डिंग मला माझ्या दृष्टिकोनातून थोडीशी गचाळाची वाटते, कारण या ठिकाणी ताळतंत्र फार गरजेचं आहे. आणि जेव्हा ताळतंत्र ज्या मॅचमध्ये असतो तो मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने कायम जात असतो. याही वेळेला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 38. 8 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. तुषारला आता गेअर बदलावा लागेल, तुषारला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. इथं गेअर बदलून चालणार नाही, गाडीनं स्पीड घेतलं पाहिजे आणि गाडीचं स्पीड घेण्यासाठी इंजन चांगलं असावं लागतं. गिअरबॉक्स त्याचा फायदा नसतो, लक्षात घ्या. या ठिकाणी मात्र ह्याच्यावरती जितका बॉलर चांगला आहे तितका बॅट्समनही चांगला असावा लागतो आणि दोघांचं ताळतंत्र तितकंच चांगलं असेल की या ठिकाणी काही घडू शकतं. क्रिकेट हा खेळ कोणी एकट्याने जिंकता येत नाही, त्याकरिता 11 जण जे 15 खेळाडू संघामध्ये असतात त्यांना प्रत्येकाला बेस्ट द्यावं लागतं. आणि त्यामुळेच की काय एक संघ पहिली किंवा दुसरी किंवा तिसरी ट्रॉफी जिंकत असतो. दत्ता सर, आता मात्र राहिले 6 चेंडू आणि किती धावा राहिलेत. लांबोर आपल्या वाणीतून या ठिकाणी अनेकांना मंत्रमुक्त केलं, पण या 6 चेंडूवरती आता मात्र या ठिकाणी आपलं नाव कोरणार का अशी या ठिकाणी भावना मनात निर्माण होण्याची चिन्ह प्रत्येकाच्या लागली. 36 करायचे आहेत येणाऱ्या 6 मध्ये. दत्ता भाऊ काय घडणार 6 मध्ये? 6 षटकार पाहायला मिळणार का? आतापर्यंत युवराज सिंग नंतर अनेक खेळाडू घडले 6 मध्ये 6 षटकार मारणारे, परंतु या ठिकाणी चारी बाजूला ते ग्राउंड असतं, त्यावेळी 6 ला 6 षटकार येऊ शकतात. परंतु या ठिकाणी एकही चेंडू पोलच्या अलीकडे आला तर मात्र या ठिकाणी काही घडू शकतं. आणि मॅच आणि मॅच या ठिकाणी कॅडी अतिशय सुंदर असा अनेक वर्ष एक आपली टीम सुंदर अशी बनवतो आणि फायनलसाठी विन होण्याचा प्रयत्न कायम करत असतो. तो मात्र आता स्वतः मैदानात उतरलाय, चेअरअप करतोय, प्रत्येकाला अनुभव देतोय. विजय यांचा पहिलाच बॉल. इथे पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी रायगड याही संघांकडून विजय या खेळाडूंना क्रिकेट खेळलेला, तिथे छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन अक्षरशः नंबरामध्ये हा खेळाडू असायचा. आणि पहा तोच विजय गोरे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विजय मात्र 5 चेंडूवरती आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतोय का बघणं गरजेचं आहे. आणि इथे आता दत्ता भाऊ तसंच वाटतंय, कारण सुरुवातीचे 2 बॉल डॉट बॉल आलेले आहेत. आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या 36. परंतु या टुर्नामेंटमध्ये कुणी कोणाला कमी समजू नका आणि आज पराभव झाला म्हणून खचून जाऊ नका, कारण खचणं हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं, कारण जय आणि पराजय परमनंटली कोणाच्या नशिबात नसतो, लक्षात घ्या. बॉलर तयार हो. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला, फिल्डर बॉलच्या मागे धावतात खरे, परंतु इथे एकच धाव मिळणार आहे. 3 बॉल आणि धावा करायच्या 35. थांब की आता 2 3 बॉल मध्ये आता 35 करायचे आहेत. 3 चेंडू 35 धावा, 35 धावा 3 चेंडू. त्याला बोलू काय नाव त्याचं? नाव काय त्याचं? अविनाश पोकळे सर. गर्णकीचा राजा तुमच्याच नगरीत या ठिकाणी लहानाचा मोठा झाला आणि महाराष्ट्राभर गर्णकीचं नाव केलं. चटणी भाकरीचा हिंद केसरी म्हटलं जातं, तो म्हणजे गर्णकीचा राजा. आणि त्याच्या बाजूला असणारा छोटंसं गाव, त्या गावातले आमचे सहकारी मित्र ज्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन प्रत्येकाला आपल्या वाणीतून अनेकांना अनुभव देतात, असे या ठिकाणी अविनाश पोकळे. अविनाश, आपणाला विनंती करतो की आपण विचार मंचावरती यावं. अविनाश, अविनाश पळायला काय करला? तो बसलाय काय? हा तो बसलाय तोच ना? अविनाश एक त्या अविनाशला बोलू.
बसला दारुण पराभव झाला नंतर पप्पू कचरे साहेबांचं कमिटीकडून सरसे स्वागत. पप्पू कचरे साहेब. पप्पू कत्रे साहेब यांचं या मैदानामध्ये आगमन झालं, त्यांचंही कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे. आपण विचारमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कत्रे साहेब आपणाला विनंती परत एकदा करतो की आपलं सहकार्य, आपलं योगदान कायमस्वरूपी आम्हाला या ठिकाणी लाभत असतं, म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं कमिटीच्या वतीनं परत एकदा हार्दिक अभिनंदन. आपण वरती या. पप्पू कचरे. हॅलो. हां हाय तपत नाही पासाबद्दल. हां ठीक आहे ठीक आहे. येत आहे आबा पोचले नवी मुंबई.